त्यानंतर हे केशर आंबा प्लांटेशन आहे, त्यानंतर हे नारळाचे प्लांटेशन आहे। आपला जो उद्देश आहे की प्रत्येक प्रकारची फळे आपल्याला चाखायला मिळावीत, या अनुषंगाने आपण प्रत्येक प्रकारचे 1-2 झाडे तरी आपल्या फळबागेमध्ये लावलेले आहेत, जेणेकरून आपल्याला प्रत्येक मोसममध्ये प्रत्येक प्रकारची फळे चाखायला मिळावीत। आता आपले सध्या फळबागेतील तण व्यवस्थापनाचे कार्य चालू आहे। आपण आपल्या क्षेत्रामधील तण व्यवस्थापन सध्या करत आहोत। त्यासाठी आपण ब्रश कटर घेतलेले आहे आणि त्या ब्रश कटरच्या सहाय्याने आपण आपल्या शेतामधील तण व्यवस्थापन करत आहोत। हे आपले ब्रश कटर मशीन आहे, ज्याद्वारे आपण तण व्यवस्थापन आपल्या बागेमधील करत आहोत। हे खूप असे बऱ्यापैकी उपकरण आहे, ज्याद्वारे आपण आपल्या शेतामधील तण व्यवस्थापन करू शकतो।